आणि आता गावाकडच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। पुढच्या अर्ध्या तासात गावखेड्यातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात एसटीच्या बातमीनं। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला। एसटी कर्मचाऱ्यांना आता 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले। एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं। दरम्यान भंडारा विभागाचे 970 कर्मचारी संपावर ठाम आहेत। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विभागाला 70 कोटी 30 लाख रुपयांचं नुकसान झालं, तर 492 कर्मचारी कामावर रुजू झाले। एकीकडे महावितरणावरच्या 500 रुपयांसाठी शेतकऱ्यांची वीज कापतंय, तर दुसरीकडे शासकीय विभागांना मात्र वेगळे नियम असल्याचं समोर आलंय। शासकीय विभागावर महावितरणचे तब्बल 9,176 कोटी रुपये थकले असून त्यांच्यावर मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही। औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये चंद्रकांत खैरे यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं। अखेर त्यांची समजूत काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। किरीट सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी 4 तास पोलीस स्टेशनमध्ये धरणं आंदोलन केलं। अहमदनगर इथे शिवसेनेच्या वतीनं किरीट सोमय्या यांचा जोरदार निषेध करण्यात आला। शिवसेनेच्या वतीनं मराठवाड्यातील माळीवाडा इथे बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आणि किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला। INS विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करून राज्यपालांच्याकडे जमा केला नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी शिवसैनिकांनी आग्रही मागणी केली। यवतमाळमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं। किरीट सोमय्या यांच्या बॅनरला चपला मारून शिवसैनिकांनी निषेध केला। हिंगोलीतल्या गांधी चौकात किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारनं किरीट सोमय्या यांना अटक केली नाही तर महाराष्ट्रात भाजपच्या गाड्या फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे। सांगलीमध्ये किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून जोडेमारा आंदोलन करण्यात आलं। यावेळेला सोमय्या यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे। सोलापुरात पार्क चौकामध्ये शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांच्याकडून सोमय्या यांच्या प्रतिमेला हातोडा मारा आंदोलन करण्यात आलं। यावेळेला किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। नांदेडमध्ये फुले चौकात शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचं दहन केलं। स्वतःचा भ्रष्टाचार लपवून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टीका करणाऱ्या सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शनं केली। बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिवसेनेनं निदर्शनं केली। यावेळेला किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली। जोपर्यंत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। नाशिकमध्ये सुद्धा किरीट सोमय्या यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। शिवसेना भवनाच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला सोमय्या यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी शिवसैनिकांनी केली। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये शिवसेनेकडून जोडेमारा आंदोलन करण्यात आलं। सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवत त्यांच्या अटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन झालं। यावेळेला संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी भुसावळमध्ये सुद्धा शिवसेनेतर्फे करण्यात आली। प्रांत कार्यालयात निषेध मोर्चा काढून एक निवेदन देण्यात आलं। जर किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळेला देण्यात आला। किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे। त्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं। भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा इथे सब स्टेशनवर शेतकऱ्यांना झिरो लोड शेडिंगच्या नावाखाली दिवसभरातून 1 तास वीज दिली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक संपण्याच्या मार्गावर आल्यानं शेतकऱ्यांनी सब स्टेशनच्या बाहेर आक्रोश मोर्चा काढला। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालन्यामध्ये शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन केलं। पगार वेळेवर होत नसल्यानं तसंच अन्य विविध अडचणींचा निपटारा होत नसल्यानं संतप्त परिचारिकांनी संताप व्यक्त केला।
आपल्या विविध मागण्यांना घेऊन 4 एप्रिलपासून महसुली कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज संपाचा 4था दिवस आहे. या संपामध्ये जिल्ह्यातील तब्बल 400 कर्मचारी भंडाऱ्यात सहभागी झालेत. भंडाऱ्यात सुरू असलेल्या या संपामुळे शासकीय कामकाज पूर्णतः ठप्प आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबादमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना आक्रमक झाले. नागरिकांच्या समस्या सोडवण्यात मुख्याधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी निवेदन दिलं, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बोलताना शब्द जरा जपून आणि मोजून वापरले पाहिजेत असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिलाय. प्रामुख्यानं संजय राऊत यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी राऊत यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना अशा प्रकारचा सल्ला दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपची जातीय तेढ निर्माण करणारी भाषा बोलत आहेत. मात्र भाजपनं त्यांच्या जवळ गेलेल्या नेत्याला किंवा पक्षाला संपवलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी जपून पावलं टाकावीत असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना दिला. जे नेते भाजपच्या विरोधात बोलतात त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जातो. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार पूर्णतः अपयशी आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. केंद्र सरकारच्या अत्याचाराच्या विरोधात इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. सरकारचा भ्रष्ट कारभार सुरू असून मंत्र्यांवर गंभीर आरोप असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही अशी टीका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. तसंच महाराष्ट्र काँग्रेस मुक्त करण्याचे प्रयत्न भाजप युद्धपातळीवर करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांची 2 तास पोलीस स्थानकात चौकशी करण्यात आली. माझ्यावर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असून सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप रवी राणा यांनी केला. वाशिमसह शेजारच्या अकोला जिल्ह्यामध्ये पसरलेल्या वनोजा नजीकच्या काटेपूर्णा अभयारण्याला गुरुवारी दुपारी आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदेचं नुकसान झालं असून अनेक वन्य प्राण्यांना या आगीची झळ बसली. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील कुंभारजरी गावात बुधवारी रात्री बिबट्या विहिरीत पडला. त्याला गुरुवारी वनविभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढण्यात आलं. दरम्यान कुंभारझरी शिवारामध्ये रात्री पाण्याच्या शोधात हा बिबट्या इथे आला होता आणि तो विहिरीत पडल्याचं अंदाज आहे. पोलीस स्थानकात तक्रार दिली म्हणून अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. देहू रोडमधली घटना आहे. देहू रोडच्या साईनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. विक्रम शिंदे यांना आरोपी प्रशांत बिरनच्या विरोधात तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून दुचाकीवरून जाणाऱ्या विक्रमला प्रशांतनं कारनं पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली. तसंच त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वाशिम शहराच्या नजीक असलेल्या वाटाणे लॉन जवळ पाण्याचा टँकर आणि ट्रॅव्हलच्या बसमध्ये जबरदस्त असा अपघात झाला. ही सगळी दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेत. या अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीररित्या जखमी आहेत. नागपूरमध्ये स्टंटबाजांचा जबरदस्त धुमाकूळ पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक व्हायरल झालेला हा तिसरा व्हिडिओ आहे. दुरुस्तीसाठी आलेली कार चालवत काही जणांनी अक्षरशः धुडगूस घातला. याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. संबंधितांच्या विरोधात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला. गडचिरोलीमध्ये एका अल्पवयीन मुलीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव इथे एका विवाहित महिलेनं प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला. मात्र हा बनाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. महिलेला आणि तिच्या प्रियकराला हा सगळा प्रकार आता महागात पडतोय. 4 तासात बनाव पोलिसांनी उघड केला. प्रियकर आणि महिलेला पोलिसांनी अटक केली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गुटखा तयार करणाऱ्या 6 मोठ्या मशीन आणि 9 लहान अशा एकूण 15 खर्रा मशीन जप्त करण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागानेही कारवाई केली. यवतमाळमध्ये माइंदे चौक, गोधणी रोड आणि आरणी रोड या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
भडगाव शहरातील बस स्थानक परिसरामध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करून अज्ञात 3 जणांनी शेतकऱ्याच्या खात्यातून परस्पर 40,000 रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या बारामती पोलिसांनी एका टोळीला ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून एकूण 8 महागड्या बुलेट FZ सारख्या दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या। बाजारामध्ये चलनात बनावट नोटा छापून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 जणांना धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथे पोलिसांनी अटक केली आहे। धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या सावळदे गावात धनंजय शिरसाट नामक तरुण बनावट नोटा तयार करत होता। त्याच्याकडून 29,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आले। त्याच्या एका साथीदाराला सुद्धा अटक करण्यात आली। कोल्हापुरात गर्भपाताचा रॅकेटचा पर्दाफाश झाला। एका कमिटीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पडळमध्ये बोगस डॉक्टरांचाही पर्दाफाश झाला। 2 एजंटच्या मार्फत गर्भपाताचा हा सगळा प्रकार सुरू होता असं समोर आलंय। स्टिंग ऑपरेशनमधून हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर हर्षल नाईक आणि उमेश पोवार यांच्यावर कारवाई करण्यात आली। पुण्यामध्ये किडनी तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला। किडनी ट्रान्सप्लांटसाठी 15 लाख रुपयांचा आमिष दाखवून किडनी काढून घेतल्यानंतर पैसे न देता फसवणूक केल्याचा आरोप एका महिलेनं केला। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। बीडमध्ये 3 बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यात आला। जनसेवा आयुर्वेद उपचार या नावानं दवाखाना थाटत रुग्णांवर अघोरीपणे उपचार केले जात होते। या संदर्भात तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। घरगुती भांडणामध्ये झालेल्या मारामारीत 3 वर्षीय मुलीचा नाहक बळी गेलाय। रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानानं घरगुती भांडणातून पत्नी आणि मुलीला केलेल्या मारहाणीत 3 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। पनवेल मधली घटना आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरेगाव इथे बेपत्ता धान उत्पादक शेतकऱ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला। देसाईगंज तालुक्यामध्ये कोरेगाव इथे चोप इथले पंढरी नाकाडे हे धान उत्पादक शेतकरी गेल्या काही काळापासून बेपत्ता होते। त्यांचा मृतदेह आढळल्यावर त्यांच्या मुलानं हा सगळा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप केला। अहमदनगरमध्ये ऊसतोडीच्या अभावी एका शेतकऱ्यानं विष प्राशन करत आत्महत्या केली। शेवगाव तालुक्यातील जोहरापूर इथे ही घटना घडली। जनार्दन माने असं या शेतकऱ्याचं नाव आहे। ऊसतोड न मिळाल्यानं हतबल झालेल्या माने यांनी ऊस पेटवून घेत शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली। यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यामध्ये राजूरवाडी इथे एका शेतकऱ्यानं शेतात गळफास देऊन आत्महत्या केल्याची बातमी आहे। बबन मारुती सुरपा असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे। त्याच्याकडे 3 एकर कोरडवाहू शेती होती। त्याच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये कापूसवाडी इथे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात 3 मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून उत्तम उर्फ पिंटू धोनी असं या तरुणाचं नाव आहे। हा सगळा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। धनादेश न वटल्याप्रकरणी धरणगाव न्यायालयानं एकाला 6 महिने कैदेची शिक्षा ठोठावली आहे। सरन्यायाधीश इथले न्यायाधीश SD सावरकर यांनी हा निकाल दिला आहे। गोविंदराव चव्हाण यांनी श्रावण पाटील यांना एक चेक दिला होता। तो चेक बँकेत वटला नाही, त्यामुळे कोर्टानं गोविंद चव्हाण यांना 6 महिने कैदेची शिक्षा सुनावली। साताऱ्यातल्या कुस्ती स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे। अशात वाढत्या उन्हाचा फटका महाराष्ट्र केसरीला बसलाय। सकाळच्या सत्रात होणाऱ्या कुस्त्या रद्द करण्यात आल्या असून संध्याकाळच्या सत्रात सर्व कुस्त्या खेळवल्या जातील अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे। विदर्भामध्ये पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट असणार असून विशेष करून पश्चिम विदर्भातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता जास्त असेल असा इशारा नागपूरच्या वेधशाळेनं दिला आहे। नागरिकांनी घराबाहेर पडताना अधिक काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्यानं वाढतंय, त्यामुळे गाई म्हशीच्या दूध उत्पादनावर झपाट्यानं परिणाम होतोय। उन्हाच्या तापमानाचा म्हशींना सर्वाधिक फटका बसतो। या तापमानात चारा कमी खाल्ला जातो। त्यात वाढत्या तापमानामुळे चाऱ्यासाठी भटकंती करणारी जनावरं पाण्यात बसून राहणं पसंत करतात। नाशिकमध्ये कुत्र्याच्या भांडणात 2 चिमुकल्या गरम पाण्यामुळे त्या गंभीररित्या भाजलेत।
देबरगाव इथली घटना आहे। सध्या दोन्ही मुलींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलढाण्यातल्या सोनाळा इथे एका दुकान मालकावर ग्राहकाच्याकडून दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला करण्यात आला। यात उमेश वेरुळकर हे गंभीररित्या जखमी झाले। दिवसाची बॅटरी बदलून देण्याच्या कारणावरून वाद झाला। यानंतर ग्राहकानं दुकान मालकावर हल्ला केला। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। भुसावळच्या बेल्हाळे गावातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। दिवसभरातून 1 तास जेमतेम वीज दिली जाते, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशनवर आक्रोश मोर्चा काढला। यावेळेला एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र इतर शेतकऱ्यांनी त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले। जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर जुन्या खंडाळा ते राजमाची पॉइंटच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात डांबर खडी आणून टाकण्यात आले। गेले 8 ते 10 दिवसांपासून पडलेल्या खडीमुळे अनेकांची हाडं खिळखिळी झालेत। खडीवरून वाहनं घसरणं, पायी चालणारे धडपडणं, अन्य छोटे मोठे अपघात होणं असे प्रकार घडत आहेत। साधारण 1.4 किलोमीटरचा रस्त्याचा पट्टा हा अतिशय धोकादायक झाला आहे। हे काम तातडीनं पूर्ण होईल असं आश्वासन अधिकारी देत आहेत। स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात आजही देशातील अनेक खेडोपाडी मूलभूत सोयीसुविधा अजिबात नाहीत। यातलंच एक गाव म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातलं तीनसमाळ या गावात आजही पाणी, शिक्षण, वीज, रस्ते या प्रमुख सुविधांचा पूर्णतः अभाव असल्यानं इंग्रजांची काळ्या पाण्याची शिक्षा बरी असं म्हणण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार इथल्या कार्यालयामध्ये अधिकारी दारू पिताना आढळून आले, त्यामुळे एकच खळबळ उडाली। नाशिक इथे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली। आता या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल। आपण पाहताय गावाकडच्या बातम्या आणि आता एक नजर टाकूया देशभरातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर। आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर। इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक। यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात। थोड्याच वेळात माझा सहकारी विलास बडेसह महाराष्ट्रातले आज दिवसभरातले बेत्तम बातमी मुलुख महाराष्ट्र थोड्याच वेळात।